नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. उद्या दिनांक आहे 23 ऑगस्ट. शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आपला राज्यातील पावसाचा जोर सध्या कमी झालेला आहे. ठिकठिकाणी आपल्याला जे आहे सध्या पावसाने उघडीप दिलेली आहे आणि शेतकरी जे आहे आपल्या शेतीची कामे या ठिकाणी करत आहे. अशातच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपलं जे आहे उद्या दिनांक आहे 23 ऑगस्ट. उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील काही भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आणि काही भागामध्ये आपलं जे आहे पावसाला या ठिकाणी उघडीप राहील. आता जाणून घेऊया नेमकी पाऊस उद्याच्या दरम्यान कोणत्या भागामध्ये राहील. तर तर शेतकरी मित्रांनो जे आपला उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत म्हणजे दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. म्हणजे कुठेही पाऊस राहणार नाही, सगळीकडे हवामान कोरडे राहील दुपारपर्यंत. आणि दुपारनंतर राज्यामध्ये जे आपला मुंबई, नाशिक, पालघर, इगतपुरी तसेच जे आहे पुणे, रत्नागिरी, दापोली या परिसरामध्ये आपल्याला उद्या दुपारच्या दरम्यान पावसाची या ठिकाणी सुरुवात होईल. त्या भागामध्ये आपल्याला उद्या दुपारच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे काही भागामध्ये रिमझिम पाऊस, तर काही भागामध्ये थोडाफार जास्त पाऊस आपल्याला मुसळधार पाऊससुद्धा आपल्याला काही भागामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. फक्त इगतपुरी आणि पालघर जिल्ह्यामध्येच या ठिकाणी चांगला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि तसं इतर भागामध्ये आपलं जसं पाहायचं म्हणलं तर उद्या दुपारच्या दरम्यान म्हणजे उद्या दुपारनंतर म्हणजे दुपारी 3च्या नंतर ते 5 ते 6च्या दरम्यान राज्यातील आपलं जे आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये जसं की मराठवाड्यातील आपलं जे आहे छत्रपती संभाजीनगर तसेच जालना, लोणार, जितूर, पैठण, बीड जिल्हा तसेच जे आहे माजलगाव, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर, परळी, केज या परिसरामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान म्हणजे उद्या दुपारनंतर जे आपला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. फार काय जास्त मोठा पाऊस सध्या आता राहणार नाही राज्यामध्ये. सध्या फार काय मोठा पाऊस कुठेही पडणार नाही. तसेच आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारनंतर खान्देच्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता राहील. त्यामध्ये जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, परोडा, शिरपूर, नंदुरबार, सिकरी या परिसरामध्ये सुद्धा आपल्या जे उद्या दुपारच्या दरम्यान पावसाची या ठिकाणी शक्यता आपल्याला पाहायला मिळेल पावसाची. तसेच विदर्भातील जे आपला अकोला जिल्हा, खामगाव, अक्कोट, करंजा, अमरावती, वर्धा, यवतमाळ, पुसद आणि वाशिम या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान जे आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर राज्यामध्ये आपलं जे आहे फक्त उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान जे आहे राज्यातील पावसाची शक्यता राहील. आणि रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील. सकाळीसुद्धा हवामान पूर्णपणे कोल्ड राहील. त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांना जी काही फवारणी वगैरे करायची असेल तर दुपारपर्यंत आपली करू शकतात. कारण की दुपारनंतर राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. स्थानिक वातावरण तयार होऊन म्हणजे काही भागामध्ये पाऊस राहणार आहे. हाच पाऊस सगळीकडे पडणार नाही. फक्त भाग बदलले त्या ठिकाणी राहील. आपण ज्या भागामध्ये सध्या सांगितलेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये, त्या जिल्ह्यातील फक्त काही तालुक्यामध्ये पाऊस पडेल, काही भागामध्ये, काही मंडळामध्ये सगळीकडे पाऊस राहणार नाही. तो सध्या जे आपला जो बी पाऊस पडणार आहे तो सध्या फार काय मोठा पाऊस नसणार. सध्या राज्यामध्ये आता कुठेही जास्त मोठा पाऊस राहणार नाही. गेल्या काही दिवसामध्ये राज्यातील जे आहे मुंबई, पुणे, मुंबईसारख्या भागामध्ये तसेच जे आहे नांदेड जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये आपलं जे आहे गेल्या काही दिवसामध्ये अतिवृष्टी झाली आहे. तशी अतिवृष्टी सध्या आता जे आपल्याला होणार नाही. म्हणजे 30 तारखेपर्यंत म्हणजे आता जे आहे उद्या आहे 23 ऑगस्ट. तर राज्यामध्ये आपल्याला अजून 30 तारखेपर्यंत म्हणजे 30 ऑगस्टपर्यंत 31 ऑगस्टपर्यंत जे आहे राज्यामध्ये सध्या फार काय मोठा पाऊस राहणार नाही. फक्त जे आहे थोडाफार दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन दुपारनंतर आपल्याला जे आहे थोडाफार पाऊस आपल्याला या ठिकाणी काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आपला सगळीकडे पाऊस राहणार नाही. तसं की आता उद्याच्या दरम्यान आपण पाहिलं की राज्यामधील कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे. तर आता कोणत्या भागामध्ये पावसाला उघडीप राहील त्यामध्ये जे आहे अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा तसेच जे आहे पुणे साईडचा जो अहिल्यानगर साईडचा पुणे भाग तसंच जे आहे त्यामध्ये जेजुरी, दौंड, बारामती, करमाळा, जामखेड, पारसी, पंढरपूर, सोलापूर, वडूज, कराड, सातारा, विटा, सांगली, जत आणि निपाणी या परिसरामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील. म्हणजे दिवसभर हवामान कोल्ड राहील. फक्त दुपारनंतर थोडंफार ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाची शक्यता या भागामध्ये पाहायला मिळणार नाही. हा होता शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज.
आणि आज आहे 22 ऑगस्ट. तर राज्यामध्ये आज आहे पोळा. तर आज आपण सांगितलं होतं की राज्यातील आपल्याला काही भागामध्ये पाऊस राहील. त्यामध्ये जे आपला विदर्भ आणि खानदेशच्या परिसरामध्ये आपल्याला आज दुपार म्हणजे सायंकाळच्या दरम्यान थोडाफार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळाला असेल. आणि आज आहे आज रात्रीच्या दरम्यान जर पाहायचं म्हणलं तर आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे अकोला जिल्हा आणि वाशिम जिल्हा आणि करंजा या परिसरामध्ये थोडंफार हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला जे आहे या ठिकाणी आज रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि इतर सगळीकडे जे आपला आज रात्री दरम्यान हवामान पूर्णपणे कोरडे राहील. सगळीकडे हवामान कोरडे राहणार आहे आज रात्री दरम्यान. फक्त मुंबई आणि नाशिकच्या परिसरामध्ये थोडंफार ढगाळ वातावरण किंवा हलका ते रिमझिम पाऊस आपला आज रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या पावसाचा या ठिकाणी जोर पूर्णपणे कमी झालेला आहे. आणि राज्यामध्ये आता जे आहे पाऊस नेमकी आता काही भागामध्ये गेल्या काही दिवसामध्ये काही भागामध्ये चांगला पाऊस झाला. तर अजूनही बरेचसे काही जिल्ह्यामध्ये अजूनही पाऊस झालेला नाही. जसं की आल्यानगर जिल्हा. तर आल्यानगर जिल्ह्यामध्ये अजूनही पावसाची शेतकरी वाट पाहत आहे. कारण की त्या भागामध्ये अजूनही म्हणावा असा पाऊस या ठिकाणी झालेला नाही. आणि शेतकरी मित्रांनो जे आता सध्या राज्यामध्ये 31 तारखेपर्यंत म्हणजे आता 31 तारखेपर्यंत राज्यामध्ये सध्या पावसाला जोर कमी राहणार आहे. फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो आता 31 ऑगस्टपर्यंत या दरम्यान फक्त जे आहे 27 तारखेला गणेश चतुर्थीच्या दिवशी जे आहे राज्यामध्ये सगळीकडे पाऊस राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेश चतुर्थी दिवशी म्हणजे 27 तारखेला जे आहे राज्यामध्ये सगळीकडे पाऊस राहील 27 तारखेला. आणि 28 तारखेला जे आहे पावसाचा जोर फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील. 29 तारखेला 29-30 तारखेला फक्त विदर्भातील नागपूर जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. 1 तारखेला राज्यामध्ये जे आपला सध्या राज्यामध्ये आता जे आहे पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे सप्टेंबरच्या महिन्यामध्ये पाऊस कसा राहील. तर सप्टेंबर महिन्यामध्ये जसं की आता ऑगस्ट महिन्यामध्ये जे आहे आपला पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस नव्हता. दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसाला सुरुवात झाली. तर जवळजवळ ऑगस्टमध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये 12-13 तारखेला म्हणजे 14 तारखेला राज्यामध्ये पाऊस सुरू झाला. तर जवळजवळ 22-23 तारखेपर्यंत या ठिकाणी पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. तसेच उद्या म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा काय होणार आहे पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस नसणार. म्हणजे 1 सप्टेंबरपासून ते जवळजवळ 8 सप्टेंबर म्हणजे 8 तारखेपर्यंत राज्यामध्ये काय पाऊस नसणार. राज्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता राहील. म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे सप्टेंबरच्या पावसाची शक्यता राज्यामध्ये पाहायला मिळणार नाही. तर हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.